हॅलो एव्हरीवन. तर आज बघणार आहे आपण कोजागिरी निमित्त एकदम चटपटा आणि टेस्टी नाश्त्याची रेसिपी. बऱ्याच जणांची दाबेली खूप फेवरेट असेल, तर आज बघणार आहे आपण दाबेली वड्याची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यासाठी वर दिलेले सर्व इन्ग्रेडियंट्स एका पॅनमध्ये काढून आपण दाबेली मसाला तयार करून घेणार आहे. हा मसाला एक टाईम पुरेल एवढा आहे. तुम्हाला आणखी पाहिजे असेल तर तुम्ही क्वांटिटी वाढून मसाला तयार करून एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता. बघा, मग सर्व मसाले आपला छान कलर चेंज होईपर्यंत, स्मेल सुटोपर्यंत भाजून घ्यायचे आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. त्यामध्ये टाकणार आहे आपण आवश्यक तेवढं तिखट आणि काश्मीरी लाल मिरच पावडर आणि मस्त मिक्सरमधून आपल्याला दाबेली मसाला तयार करून घ्यायचा आहे. एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. बटाट्याचे आपण साल काढून घेतलेले आहे. एका पॅनमध्ये टाकणार आहे आपण आवश्यक तेवढं तेल. त्यामध्ये टाकणार आहे सर्व दाबेली मसाला. बघा, आता त्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे. प्रोसिजर मंद आचेवर करायची आहे. त्यामध्ये टाकणार आहे आपण बॉइल्ड बटाटा कुचकरून छानपैकी मस्तपैकी मसाल्यामध्ये बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने छान आपल्याला बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये टाकणार आहे आपण चटपटा होण्यासाठी चिंचगुळाचं पाणी. यामुळे मस्तपैकी आपले दाबेलीचं सारण एकदम चटपटा होईल, आंबट गोड होईल छान असं. आणि त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. एक वाफ काढायची आहे. नंतर त्यामध्ये टाकणार आहे आपण खारे शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, मनुका, कोथिंबीर आणि खोबरा खीस. ओलं खोबऱ्याचं खीस आहे हे. आता त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं झालं आहे दाबेलीचं सारण तयार. आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेणार आहे, थंड करणार आहे. आता वर कोटिंगसाठी आपण एका बाउलमध्ये घेणार आहे बेसन, तांदळाचं पीठ आणि थोडंसं मीठ घेणार आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. मस्तपैकी घोळ तयार करून घेणार आहे. बघा, आपल्याला हे घोळ जरा पातळच पाहिजे आहे. बाकीच्या वड्यासारखं आपल्याला जाडं लेअर करायचं नाही, पतलं लेअर करायचं आहे. आता जे दाबेलीचा मसाला होता तो थंड झाल्यानंतर त्याचे आपण असे बॉल तयार करून घेणार आहे. बघा, आता काय करणार आहे माहिती आहे का, एक बॉल घेऊन आपण बेसनामध्ये छान घोळून घेणार आहे, डिप करणार आहे. बघा, आणि मस्तपैकी बारीक शेव घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मस्त कोट करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने छान बॉल अशाच पद्धतीने बाकीचे सर्व कोट करून घेतले होते. बघा, मी तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये आपल्याला डीप फ्राय करायचं आहे. छान क्रंची होईपर्यंत मस्तपैकी आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे. आज कोजागिरी आहे, तर तुम्ही सायंकाळी हा नाश्ता नक्की ट्राय करा. एकदम चटपटा आणि खमंग असा नाश्ता आहे. बघा, आपल्या मित्रपरिवाराला मस्तपैकी खुश करा. खूपच यम्मी असा नाश्ता आहे बघा, आणि सोपी अशी रेसिपी होती. बघा, तुम्ही तुमच्याकडे कोजागिरी कशी एन्जॉय करता मला कमेंट करून नक्की सांगा. छान कोजागिरीच्या दुधाबरोबर हा चटपटा आणि क्रंची नाश्ता तुम्ही नक्कीच सर्व करा. बघा, छान आपले असे वडे तयार झालेले आहे. अशाच पद्धतीने मी माझे बाकीचे वडे छान असे तळून घेतले होते आणि मस्त त्याला सर्व केले होते. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि चटपटा आणि सोप्या सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.